खोल्ली आम्हा सोयरे वनचेरे. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे सोने येथील मारुती मित्र मंडळातील सर्व ज्येष्ठ सदस्यांनी महाराष्ट्रातलं म्हणण्यापेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यातलं काश्मीर अकोले तालुक्यातील भंडारदरा या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणी भेट देताना एक आगळं वेगळं महत्त्व या निमित्ताने मारुती मित्र मंडळाने साधलेलं आहे. अनेक लोक जातात पर्यटनासाठी आणि वेगवेगळ्या पद्धतीत त्या ठिकाणी केर कचरा प्लॅस्टिक टाकलं जातं, बाटल्या टाकल्या जातात आणि वेगवेगळं कृत्यही केलं जातं. पण या ठिकाणी आदरणीय शिवाजी बापना सामाजिक कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून हे ट्रिप काढण्यात आली. आणि निसर्गाच्या सानिध्यात जाताना आपण काय केलं पाहिजे, निसर्गाची आपण घेत असताना आपण निसर्गालाही काहीतरी दिलं पाहिजे ही भावना ठेवून सर्व मारुती मित्रमंडळातील सदस्यांनी त्या ठिकाणी बीजारोपण केलं. भंडारदरा असेल काम त्या ठिकाणी रंधा फॉल असेल, वेगवेगळ्या गावामध्ये जसं जसं डोंगर माथ्याहून जात असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बिया टाकून त्यांनी आपलं एक आपण काहीतरी निसर्गात दिलं पाहिजे हा भावच आपल्याला आहे. आणि हे करत असताना अनेक ठिकाणी फॉल पाहिले जात असताना रस्त्याने ज्या ज्या ठिकाणी पर्यटनाचे ठिकाणं आहेत, स्पॉट आहेत, त्या ठिकाणच्या बाटल्या उचलल्या. आणि असं हे सामाजिक काम म्हणजे निसर्गाचा अनुभूती घेत असताना निसर्गालाही आपण काहीतरी दिलं पाहिजे हे नातं या मारुती मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी जपलं आहे. विशेष म्हणजे साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्यांना अतिशय निसर्गाशी त्यांना प्रेम आहे असे आदरणीय यशवंतरावजी गडाख साहेब यांची भेट झाल्यानंतर या सर्व सदस्यांनी त्यांच्या हस्ते आपल्याला बीजारोपण करायचं असं सांगून संपूर्ण त्यांच्या हातामध्ये बिया दिल्या आणि त्याचं उद्घाटन करून नंतरच या बीजोत्सव या सर्व सदस्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे एक वेगळा संदेश ज्येष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख यांनी आपण काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये वर्षभरातून एकदा तरी आपण पर्यटन केलं पाहिजे हा भावही त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. जीवनामध्ये आपण जगतच असतो, रुटीन जे आपलं असतं ते आपलं सारखं करत असतो, पण त्याच्यातून वेळ काढून वर्षातून एकदा बाहेर जाणं आणि विशेषतः निसर्गाच्या सानिध्यात जाणं हे फार महत्वाचं आहे. त्याला ऊर्जा मिळते, नवीन जगायला आपण शिकतो प्रवासामध्ये. तेव्हा तुम्ही असेच पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये फिरत जा. तुम्हाला शुभेच्छा आहे सगळ्यांना. मारुती मित्र मंडळातील सर्व सदस्य अमृतराव भिकाजी काळे असतील, शिवाशेठ बापना असतील, त्याचप्रमाणे पाराजी जवादी गुरुजी असतील आणि सर्वच ज्यांनी संपूर्ण हे बियाणे आणले जंगलामध्ये रोपण करण्यासाठी असे सेवानिवृत्त फौजदार शरद लिपाणे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. लिपाणे साहेब याच्याबद्दल माहिती द्या. तुम्ही आत्ता या भंडारदरा परिसरामधील आदिवासी पट्ट्यामध्ये तुम्ही आत्ता शालेय विद्यार्थ्यांना काय वाटप केलं आणि काय त्यांना संदेश दिला? आम्ही मारुती मित्र मंडळाचे सदस्य आहोत. आम्ही भंडारदऱ्याला ट्रिपसाठी आलो होतो, परंतु या ठिकाणी निसर्गाचं इतकं सौंदर्य आहे याच्यामध्ये भर टाकावी म्हणून मी आमच्या सोनेमध्ये आमच्या पाण्यातले काही जांभळं आहेत, बारडोली, कोकण बारडोली म्हणून त्याचं बियाणं तयार केलं मी आणि ते बियाणं आम्ही या ठिकाणी बीज रोपणासाठी आम्ही कार्यक्रम राबवला. आणि आता शाळेतल्या लहान लहान मुलांना त्यांना घरी दारापुढे झाडं लावण्यासाठी आम्ही बियाचं वाटप केलेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही हा निसर्गाचं सौंदर्य लुटतो आणि निसर्गाला देण्याचाही आम्ही प्रयत्न करतो. असं हे आमचं मारुती मित्र मंडळ आहे. या निमित्तानं आम्ही या भागामध्ये फिरण्यासाठी आलो आहे. फिरण्यासाठी आलो असताना पण आम्ही निसर्गाला काही देणं लागतो आपण या दृष्टीने पण आम्ही हे कामकाज करत आहोत. बघूया, आम्हाला बी दाखवा बरं तुम्ही. त्या अशा पद्धतीचं आहे, अशा पद्धतीचं ते बी आहे आणि हे बी लावल्यानंतर हे कोकण बारडोली आहे. अशाच पद्धतीचा उपक्रम संपूर्ण एक आपण ही प्रेरणा समजावी आणि ही प्रेरणा समजून ज्या ज्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जाता, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी जाताल तर निसर्गाची छेडछाड न करता निसर्गाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. भलं काही तुम्ही देऊ नका, फक्त आपण आपल्या नेत्रांनी डोळ्यांनी ते पाहावं, लुटावं आणि आपलंही जीवन
सुखी समाधानी करावं. ज्याप्रमाणे वृक्ष डोलतात त्याचप्रमाणे आपणही आपलं आयुष्य डोलदार ठेवावं, सर्व तणावमुक्त ठेवावं, हेच या निमित्ताने सांगतो. दैनिक सकाळ बातमीदार विनायक दरंदरे. नमस्कार.